की स्वामी समर्थ. नदीतलं पाणी जर जास्त गढूळ झालेलं असेल तर त्याच्यामुळे आपल्याला तिच्या तळाशी काय चालू आहे हे कधीच कळत नाही. त्याप्रमाणे आपल्या मनाचं आहे. जर आपल्या मनामध्ये चिंता असेल, वेगवेगळे विचार असतील तर आपल्याला क्लिअरिटी कधीच येणार नाही की आपल्याला काय करायचं आहे. आणि जर मनामध्ये असंख्य विचार असतील तर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही. जर तुम्ही म्हणाल की मनाला शांती कशी भेटेल, तर फक्त एकाच गोष्टीने मनाला शांती भेटेल, ती म्हणजे स्वामीच्या नामस्मरणाने. तर न चुकता नियमितपणे स्वामीचं नामस्मरण करा. जर तुम्हाला काही लाईफमध्ये अचीव करायचं असेल तर मन शांत ठेवा आणि मन शांत केव्हा होणार? नामस्मरणाने होणार. कोणत्याही देवाचं तुम्ही नामस्मरण करत असाल तरी चालेल, पण नामस्मरण नक्की करा. जर तुमचं मन शांत आहे तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर दिसतील. करून बघा, नक्की मेडिटेशन करा, नामस्मरण करा, नक्की बेनिफिट भेटेल. श्री स्वामी समर्थ.